नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत. उन्नती शाळेत गेलेली आहे. आज तिचा शेवटचा पेपर होता, त्यामुळे ती फार आनंदात होती आणि मीही तिच्यापेक्षा जास्त आनंदात होती. कारण मला आता 5:30ला उठावं लागणार नाही आहे म्हणून, आणि उठल्याबरोबर टिफिन करावा नाही लागणार, ही जास्त आनंदाची गोष्ट. अगदी तुमच्याशी बोलतानाही माझ्या गालामध्ये हसू येतं आहे. फार छान वाटतं आहे. 1 महिना असं मस्तच असं रिलॅक्स जाणार आहे, 1.5 महिना. तर नंतर ना सगळं मी पटापट जेही गॅस ओट्यावरचे भांडे वगैरे होते ते जमा केले. थोडंफार सोफा वगैरे क्लीन केला. आणि ना मला आज रांगोळी काढायची होती. मला रांगोळी काढायला तसं आवडतं, पण नेमकं झाडांना पाणी टाकलं का रांगोळी पुसली जाते, इथे त्याच्यावरती पाणी पडतं. आता याची मला जागा बदलवावी लागणार आहे. पण रांगोळी टाकल्यानंतर ना खूप प्रसन्न वाटायला लागतं. तीच गॅलरी अशी मला खूप वेगळी जाणवते आणि सारखं सारखं मला गॅलरीत जाऊन ना रांगोळी बघायला आवडते. असं तुम्हालाही आवडतच असेल. गावाकडे तर रांगोळी काढतातच. गावाकडे काय, आणि साऊथमध्ये तर कुठल्याही धर्माचे असू द्या लोक, पण रांगोळी काढतातच. ते त्यांचं म्हणजे एक खूप छान असं वैशिष्ट्य आहे. प्रत्येकाच्या दरवाजाच्या बाहेर दिवा, नंतर रांगोळी असतेच. पूर्वीची पिढी या सगळ्या गोष्टींना खूप मानत होती. माझीही पिढी मानते, पण बऱ्यापैकी या गोष्टी आता मागे पडत जात आहे. पण ना दरवाजाजवळ चप्पल, नंतर म्हणजे अस्वच्छता नको, हे सगळेच जण आपल्याला, आजी आई सगळेजण सांगतात. आणि ना ह्या सगळ्या गोष्टी पाळल्या ना एक वेगळीच वाईब तयार होते आपल्या म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये. तर सकाळी ना मला उठल्यावरती ना हे प्लांट्स म्हणजे झाडं बघायला खूप आवडतात. कारण की तिथली हिरवळ ना डोळ्यांना इतकी छान करते आणि फ्रेश करते. आणि कामं करण्यासाठी ना मला अजून प्रोत्साहन मिळतं. आणि मग मी इथं म्हणजे हा मी टाईम असतो मॉडर्न भाषेत सांगितलं तर. इथे येऊन असं वाटतं छान बसून चहा प्यावा, पण सकाळची घाई असते तर काही चहा प्यायला जात नाही. पण आता सुट्टीमध्ये मी म्हणजे विचार करते की गॅलरीत येऊन नक्कीच चहा प्यावा. माझी मैत्रीण वगैरे जर आली ना, आम्ही दोघी बसून गॅलरीत चहा पित असतो, गप्पा मारत असतो. आणि जर तुम्ही फ्लॅटमध्ये राहत असाल ना, तर फ्लॅटमध्ये म्हणजे लोक खूप एकरूपतेने राहतात. पण ना म्हणजे ही विचारसरणी पण असते तिथे, की माझ्या डोअरसमोरचं स्वच्छ राहिलं चालेल, पण दुसऱ्यांच्या डोअरसमोर कितीही आपण घाण केली तरी चालते. मग ते चप्पल, बूट असू द्या किंवा कचरा असू द्या, असे बरेच जण ना दुसऱ्यांच्या दाराजवळ टाकून जात असतात. हे पण फ्लॅट सिस्टीममध्ये हे पण अनुभवायला मिळतं. मी ना यापूर्वी घरात येण्यापूर्वी जिथे राहायची ना, तर ते काय करायचे, त्यांचं आजूबाजूचा एरिया माझा मोठा होता, त्यांचा छोटा होता. पण ते त्यांचं ज्यावेळेस स्वच्छ करायला यायचे ना, तर त्यांचा कचरा माझ्या दरवाजाजवळ लोटून द्यायचे. म्हणजे असेही विचारांचे लोक असतात. चप्पल बूट माझे चप्पल बूट मला ना माझ्या दरवाजासमोर ठेवलेले अजिबात आवडत नाही. आणि ते ना त्यांचे चप्पल बूट मुद्दामून माझ्याकडे बाजूला ठेवायचे. पण कोण आपण छोट्याशा जागेसाठी कुठेही आपण डोकं लावणार ना. मग त्यामुळे थोडी जरी समजदारी असली फ्लॅट सिस्टीममध्ये तर तितकं तेही चांगलं असतं. पण सेपरेट जागेमध्ये कसं असतं की आपल्याला आजूबाजू किंवा दुसऱ्यांच्या झंझटींमध्ये म्हणजे त्यांच्यामुळे आपल्याला त्रास होत नाही. एक पण हा फायदा असतो. तर मला आज चिमणीचा हा जो वरचा भाग आहे ना, तो स्वच्छ करून घ्यायचा होता. तिथले पेपर खूप मळकटले होते, म्हणजे धूळ बसलेली होती. आणि जयश्री क्षीरसागरताईंनी मला भारीच आयडिया दिलेली होती. भरपूर मागच्या वेळेसच दिली होती हे पेपर जेव्हा टाकले होते, पण त्यावेळेस माझ्याकडे कार्डबोर्ड पेपर नव्हता. तर तो मला अचानक बेड आवरताना सापडलेला. मी रोज विचार करायची, शॉप जवळच आहे, पण तरीही आपण आळशी होतो आणि कंटाळा करतो. पण त्याने आता माझं काम सोपं होणार आहे. कारण की पेपर ना ज्यावेळेस फॅन चालतो आणि बेडरूमच्या गॅलरी जर ओपन असली तर इतकी हवा येते की हा पेपर उडून जातो सारखा. म्हणून मग मी या वस्तू त्यावरती ठेवल्या होत्या. पण आता मला कुठल्याही वस्तू ठेवण्याची गरज नाही. फक्त ज्या भातुकलीच्या खेळातल्या वस्तू आहेत तेवढ्या ठेवल्या तरी चालतील.
चिमणी ना हिंदवेअर कंपनीची आहे. 22,000त घेतली होती. अगदी पाईप वगैरे होल करून दिलं होतं आम्हाला. अगदी छान निघालेली आहे. या 7-8 वर्षात अजिबात त्रास नाही आहे तिचा. मस्तच आहे. आणि मी ना कोलिनने पुसून घेते. अजून मी एकदाही सर्व्हिसिंग केलेली नाही आहे. आता ना मला यावेळेस त्या दादांना बोलवून सर्व्हिसिंग करून क्लीन करून घ्यायची आहे. तर अगदी साध्या-सुध्या पेपर टाकल्यामुळे एक फायदा होतो की ती अजिबात चिकट होत नाही आणि मला खूप जास्त साफसफाई करण्याची गरज पडत नाही. अगदी हलका अर्धी कोरड्या कापडाने पुसून घेतलं आणि मग नंतर मी कोलिनचाच वापर करून कोरड्या कापडानेच पुसून घेतलेलं आहे. साफसफाई करायची असते ना, मला ती शांततेत करायला जास्त आवडते. मुली शाळेत गेल्यावर, क्लासला गेल्यावर, कारण की मध्ये कोणी येणारं नसतं. आणि मग त्यावेळेस मी काय करते, गाणे लावते किंवा सकाळ असेल तर देवाचे मंत्र ऐकत असते, म्हणजे गाणे वगैरे. तर याच्यामुळे ना काम अगदी छान होतं. आपण कामात एकरूप होतो आणि गाणे ऐकल्यामुळे पण आपला मूड फ्रेश होतो. तर हीच स्वच्छता मी दुपारी करायचं म्हटलं असतं ना, तर मला खूप ओझं वाटल्यासारखं झालं असतं. पण सकाळी सकाळी केल्यामुळे खूप मूड फ्रेश होता आणि होतं तर अगदी 10-15 मिनटाचं काम, पण हा विचारांमध्येच मला कधीपासून करायचं होतं. पण विचारच करायचे, अरे आता करू, उद्या करू, दुपारी करू, संध्याकाळी करू. पण आज ठरवलंच की करूनच घ्यायचं, कारण की ते फारच धूळयुक्त आणि त्याची फॅन लावल्यावर धूळ खालीही पडत होती. मग कार्डबोर्ड पेपर मी मापाप्रमाणे कापून घेतले. आपला रोजचा दिवस उगवणारा सारखा जरी असला ना, पण रोज तो वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला शिकवून जात असतो आणि इतके अनुभव देतो की त्या अनुभवातून आपल्याला शिकायला मिळतं की पुढचं पाऊल टाकताना आपण किती जपायला हवं, म्हणजे सांभाळूनच वागायला हवं, की जेणेकरून त्याचाच त्रास आपल्याला होणार नाही. किंवा ज्यावेळेस मी पण म्हणजे अशा अनेक अनुभव असतात वेगवेगळे. बोलताना विचार करायला हवा, वागताना, या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपण रोज घेत असतो. मी अगदी तुमच्यासोबत ना एक अनुभव सांगते. मी ज्यावेळेस ना इंस्टाग्रामचं अकाउंट ओपन केलं, तर त्यावेळेस माझे काही फॉलोअर्स नव्हते आणि मी सुरुवातीला यूट्यूब फॅमिलीलाही सांगितलं नव्हतं. 1-1.5 महिना मी विचार केला आपण करायचा प्रयत्न आणि मग आपण हळूहळू म्हणजे यशाच्या मार्गाकडे जात राहायचं. पण मी ना माझे जे ओळखीच्या आहेत त्यांना ना म्हणजे इंस्टाग्रामला रिक्वेस्ट पाठवलेली फॉलो करण्यासाठी. पण एक सांगते की जे जवळचे असतात ना, ते कधी तुम्हाला म्हणजे मदत करत नाहीत किंवा ॲक्च्युली काय माहिती त्यांना काय वाटतं म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत हा अनुभव असतो. तर त्यांनी ना म्हणजे फॉलो केलं नाही आणि ईश्वराचीच कृपा असते. एक व्हिडिओ इतका व्हायरल झाला होता, तर त्यानेच मला जवळपास 800-900 फॉलोअर्स देऊन टाकले होते. नंतर ना मी कन्सिस्टंट नव्हती तिथेही, कधीतरी करायची. पण मी आता थोडं कन्सिस्टंट केलं तिथं आणि परत ईश्वराची कृपा झाली की म्हणजे मी चांगल्या पद्धतीने ना तिथे रील्स बनवायला लागली. ते शॉर्टमध्ये पण मी तुमच्यासोबत शेअर करते. भरपूर मेहनत असते. 1 मिनटाच्या रीलसाठी जवळपास 1.5 ते 2 तास दिलेले असतात. कधीकधी जास्तही वेळ लागतो आणि ते सगळं 1 मिनटात दाखवायचं असतं कवर करून. तर आणि मी तसं नाही करत की लाँग व्हिडिओज शॉर्ट व्हिडिओमध्ये फॉर्ममध्ये टाकते, असं करत नाही. दोघंही मी सेपरेट टाकते की जेणेकरून बघणाऱ्यालाही कंटाळा येणार नाही. मग तर आता परत ते काही व्हिडिओ इतके व्हायरल झाले, म्हणजे चांगल्यापैकी झाले. तर त्यांनी जवळपास इंस्टाग्राम फॅमिली 6,000 झाली. इंस्टाग्रामवरून यूट्यूब फॅमिलीकडे पण बरेच जण आले, जवळपास 3-1 हजार जण आले. तर त्यांचेही मी आभार मानेल आणि तुमचेही सगळे मला पूर्वीपासून जेही बघत आहात, तर त्यांचेही मी खूप आभारी आहे, कृतज्ञ आहे. तुमचे प्रेम माझ्यावरती असेच असू द्या. आणि ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाले, माझे फॉलोअर्स वाढले, ज्यांना मी रिक्वेस्ट केली होती ते स्वतःहून मला फॉलो करायला लागले. मग मला असं वाटलं की अरे म्हणजे मी ज्यावेळेस पाठवलं पण त्यावेळेस तुम्ही ॲक्सेप्ट केलं नाही, ठीक आहे, मला त्याबद्दल राग नाही. कधीकधी ज्यावेळेस आपण मेहनत करत असतो ना, आपल्याला असं वाटत असतं पटकन व्हायला हवं, पण देव पण योग्य वेळेची वाट बघत असावा, म्हणून आपल्याला मिळतं योग्य वेळेस. असाच मी थोडा प्रयत्न करत राहणार आहे. तर म्हणजे असं आपल्याला ना
यूट्यूबचं जेव्हा चॅनल ओपन करतो ना, तर यूट्यूब चॅनल ज्यांचं असेल त्यांनाही अनुभव येत असेल. अगदी जवळचे कधीच सबस्क्राईब करत नाही. मलाही असं वाटलं नव्हतं की माझे इतके जवळचे मला सबस्क्राईब करणार नाही. पण माझ्या सासूबाई ज्यावेळेस वारल्या ना, त्यावेळेस मी पण खूप वेडी होती. त्यावेळेस मला खूप अपेक्षा होती की माझे ना पटकन सबस्क्रायबर व्हायला हवे असं वाटायचं. प्रत्येकालाच वाटतं त्यावेळेस, कारण की आपण नवीन असतो या क्षेत्रात आणि खूप घाई झालेली असते. फक्त माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ आहेत ना, ते म्हणजे माझे जेठ आणि माझ्या जाऊबाई आणि माझ्या पुतण्या या 3 लोकांनीच सबस्क्राईब केलेलं होतं मला. आणि माहेरी तर आई, बहीण, भाऊ यांनी केलंच. आणि म्हणजे ना, मी बाकीच्यांचे मोबाईल चेक केले की मला सबस्क्राईब केलं आहे की नाही. त्यावेळेस मला तर शॉकच बसला की अरे, हे सगळे आपल्याशी किती प्रेमाने बोलतात, वागतात आणि साधं एक चॅनल सबस्क्राईब करायला पण तयार होत नाही. चॅनल सबस्क्राईब केल्याने काही कुणाचे पैसे जात नाही किंवा काही लॉस होत नाही. फक्त एवढं असतं, ज्याचं चॅनल असतं ना त्याला प्रेरणा मिळत असते. पण त्यावेळेस मला असं म्हणजे माझं वाटतं की मी बालिशपणा होता तो. पण आता मी त्याच्यातून खूप पुढे गेली आहे, शिकली आहे की ज्यांना खरंच आपले व्हिडिओ मनापासून बघायचे असतात ना, ते नक्कीच बघतात. आणि त्यांचाही दोष म्हणणार नाही मी आणि किंवा त्यांना दोष पण देणार नाही. त्यांना जर असं म्हणजे या पद्धतीचं चॅनल त्यांची आवडच नसेल तर ते का सबस्क्राईब करतील हे हळूहळू पटायला लागतं. पण सुरुवातीला मनुष्य खूप उतावळी असतो, त्याला लगेच यश हवं असतं, म्हणून या सगळ्या गोष्टी घडतात. पण ईश्वराच्या कृपेने माझं 3 महिन्यातच चॅनल मॉनिटाईज झालं होतं. माझे सुरुवातीचेच व्हिडिओ खूप चांगले चालले होते. मुळात ना, आपण जर यूट्यूब चॅनल काढलं असेल ना, तर मी नवीन तुम्ही कोणी काढलं असेल तर सांगेन. नातेवाईकांना तर सांगूच नका, खरंच सांगते. हळूहळू कासवासारखं म्हणजे चालत राहा, नक्कीच यश एक ना एक दिवस मिळतं. मला ना आधीपासून लता तेलंगताईंना फॉलो करत होत्या, त्यांनीही यूट्यूब चॅनल काढलेला आहे. तर मी त्यांना नक्कीच सांगेल, तुम्ही तुमची लिंक देऊ शकतात कमेंट बॉक्समध्ये. तर तुम्हाला आवडेल तर नक्कीच बघा मैत्रिणींनो त्यांचे व्हिडिओ, कारण की त्यांचे व्हिडिओ बघून माझं काहीही कमी होणार नाही आहे. ही सायना बरीच जमलेली होती आणि बऱ्याच दिवसापासून म्हणजे 5-6 दिवसापासून ती 5 ते 7 वेळेस नक्कीच हे डबे बाहेर आले होते तूप करण्यासाठी. आणि परत अर्धा तासाने म्हणजे इच्छा नाही व्हायची तर परत ते आत चालले जायचे. हेच की बापरे, आता खूप वेळ लागेल याला की नाही करायचं, भांडे भरतील असा विचार. पण मला ना मिक्सरपेक्षा ना परातचं फार छान आणि सोपं वाटतं. मला कोणीतरी कमेंट्स पण केली होती, पूर्ण प्रोसेस दाखवा असं. तर मी ना 2 तास आधी ही साय बाहेर काढलेली होती आणि आता चांगली 10 ते 12 मिनटं ना मी फेटून घेतलेलं आहे. छान असं मऊसूद लोणी तयार झालेलं, भरपूर फेटलेली. मी तुमच्यासोबत अगदी थोडक्यात शेअर केलेलं आहे. पण स्टीलच्या डब्यात जर आपण ना साय ठेवली ना तर पिवळी पडत नाही किंवा वास पण येत नाही मैत्रिणींनो. मी म्हणजे बऱ्याच दिवसापासून हा अनुभव घेतलेला आहे. मी काचेच्या बाऊलमध्ये ठेवायची ना, झाकण जरी ठेवलं ना तरी पिवळी व्हायची आणि जर जास्त दिवस राहिली तर वास यायचा. पण बघू शकता स्टीलच्या डब्यामध्ये अजिबात पिवळसर झालेली नाही. आणि आता उन्हाळा जसा लागला आहे ना, तर मी दही लावते रोज आणि ती दह्यामधली वरची जी साय असते ना ती काढून डब्यामध्ये साचवत असते. अगदी साईचं योग्य तेच पद्धत आहे. पण हिवाळ्या पावसाळ्यामध्ये कारण की दही लावलं जात नाही रोज, मग त्यामुळे साय नुसतीच दुधावरची जमा केली जाते. अशा पद्धतीने भरपूर असं लोणी निघालेलं होतं. छान तूप आपण जसं कढवतो ना तसंच कढवलेलं, 2-4 लवंग टाकलेल्या आणि जवळपास 3 पाव असं तूप निघालेलं. शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितलं मी पुदिना आणलेला होता, पुदिनाची पावडर करायला. हा पुदिना आता निवडून घेतलेला आहे, सगळी स्वच्छ पानं घेतलेली आहेत आणि ती उन्हामध्ये सुकवायला टाकेल. उन्हात सुकवले तर हाताने लगेच पुदिन्याच्या 4-5 दिवस टाकेल आणि छान असं चुरून घेतला ना तर मस्तच पावडर होते. आणि काचेच्या बरणीमध्ये मी हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवते, अगदी छान वर्षभर राहते, अजिबात बुरशी वगैरे लागत नाही. पालेभाज्या आणल्या जातात, कोथिंबीर, पुदिना सगळंच हे, पण ते निवडायला फार जाम जातं बरं. मग हा पुदिना तर आणला गेला होता, पण सगळी कामं केल्यानंतर ना मी वेळात वेळ काढून निवडून घेतलेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा. आणि चॅनलला नवीन आले असणार तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. हे सगळं फ्री आहे.
चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.